आणि ज्यांचा अख्ख्या जगानं छळ केला ते तुकोबाराय जगत गुरु झाले. हा काळ ज्यांना जवळ त्यांनी छळलं ते छत्रपती झाले. हा काळ आणि एका काळचा कट्टर विरोधात तुकोबारायची आरती लिहून मोकळा झाला. हा एक काळ आणि तो विरोधक म्हणतोय ब्रह्मा आणि तुकोबाराय एक एक तुम्ही कोण. म्हणून प्रशांत भाऊला श्रद्धांजली वाटायला या फाउंडेशनचं पहिलं कौतुक करा. प्रशांत भाऊ या माणसाने आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले असतात आणि यांना गप्प असवाय 3000 पोलीस लागले. मला तर आता दोघांनी मिळून 1-1 लाख द्यायला का पार्ट तर तगडे दोघं इंजिनिअरिंग आणि उलट त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंद्रिकर आपला माणूस शिकेल. विनोदाचा भाग सोडा महाराज. आपल्या माणसांना माझा जरी राग आला तरी आपल्या माणसांना आपली कीर्तनं गरजेची आहेत. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 30 वर्ष थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून जाऊन असा माणूस नाही त्याला मला वाढावा. माझा एकच गुण आहे आयुष्यात, मी फक्त खरं बोलतो. तुम्हाला अख्ख्या कीर्तनात काय वाटतं? अंगातली ताकद जपून वापरा ही श्रद्धा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. पैशाचा माच करू नका. 300 फूट जमिनीतला बोर कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे काय काय तुला काय काय कळण तुला? मार्च मध्ये सगळ्या नोटीस आल्या काय? हो तुमचं ऐकलं का? 105 TMC तर जायकवाडी कोर्ट पडलं होतं. तुझ्याकडे किती मोठा आहे? तुमचं ऐका. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली भरून न्यावी लागते एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. पैसे जपून वापरा. काय ऊत आला लोकांच्या पैशाला सध्या. बंगल्यामध्ये पोरगं कामाला होतं. बंगल्यात त्याने इंस्टाग्राम तयार केलं. बंगल्यामध्ये घोडे होते. तो घोड्यावर बसायचा. ठार गाडी होती. तिला वर मुंडको काढून बसायचा आणि पुरीला टाकायचा. इंस्टाग्राम पागल पुरी चक्र म्हणजे त्याला काय आखली भया त्याला गोड आहे भया ठार आहे. लगेच तिनं मेसेज टाकायचा आय विल कॉन्टॅक्ट यू आय लव्ह यू. त्याला दुसऱ्याच्या गाडीला पेट्रोल टाकून तिला वड्याला नाल्याला येड्या बाबले धिंडवायचं. मागून कळलं ते तर बंगल्यात कामाला गोष्ट खरी का होते. आणि पुरी म्हणून चक्रपुरी पोरगी कोणती घ्या तुम्ही अख्ख्या जगातली प्रेम करताना पुरीचं वैशिष्ट्य आहे ब्रिलियंट पोराच्या कधी नादीच लागणार. हुशार पोरावर पोरीनं प्रेम केलं असा इतिहास नाही. करणारच नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोरवतात. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी एकदम दरिद्री. काम काय करतोय? ही रिवाजच्या मोठी चोरीतोय किबडी चोरीतोय मोटरसायकली चोरीतो तिचे पार्टही कितो आणि ही तिला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काही नट पाहती तो